तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आयुष अभियान नंदुरबार यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथे बघू शकता, राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरतीची इथं जाहिरात निघालेली आहे. आणि तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर इथं पदाचे नाव आहे, त्यानंतर पदांची संख्या आहे, त्यानंतर इथं पात्रता आहे, त्यानंतर कास्टनुसार इथं जागा आहे, त्यानंतर जे मानधन आहे ते पण इथं दिलेलं आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर आयुर्वेद. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठी तुम्हाला MD किंवा MS आयुर्वेद इथं लागणार आहे आणि MCI रजिस्ट्रेशन पण तुम्हाला इथं लागेल. यासाठी जे मानधन आहे तर ते तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर युनानी PG. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MD युनानी मेडिसिन आणि MCI रजिस्ट्रेशन इथं लागेल आणि वेतन तुम्हाला 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर होमिओपॅथी. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MD होमिओपॅथी मेडिसिन विथ MCI रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर आयुर्वेद. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला BAMS विथ MCI रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि वेतन तुम्हाला 28,000 राहणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर युनानी. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला BAMS विथ MCI रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 28,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर होमिओपॅथी. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठी तुम्हाला BHMS विथ MCI रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि वेतन तुम्हाला 28,000 मिळणार. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजमेंट. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट किंवा मास्टर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि इथं तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल पब्लिक हेल्थ प्रोग्राममध्ये. त्यानंतर तुम्हाला संगणकाचे ज्ञान लागेल. त्यानंतर हेल्थ सेक्टरमध्ये काम केल्याचा इथं अनुभव तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला जे वेतन आहे ते इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे अकाउंट ऑफिसर. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला BCom किंवा MCom टॅली ERP आणि इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे आणि वेतन तुम्हाला 20,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स फिमेल. तर याच्या इथं 4 जागा आहेत. SC साठी एक आहे, VGA साठी एक आहे, OBC साठी एक आहे, त्यानंतर ओपनसाठी इथं एक आहे. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग लागणार आहे आणि वेतन तुम्हाला 20,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स मेल. तर याच्या इथं 4 जागा आहे. SC साठी एक आहे, VGA साठी एक आहे, त्यानंतर OBC साठी एक आहे आणि ओपनसाठी इथं एक आहे. यासाठी पण तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग लागणार आहे. वेतन तुम्हाला इथं 20,000 राहणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे योगा इन्स्ट्रक्टर. तर याची इथं एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला BNYS गव्हर्नमेंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ओनली ॲज पर गव्हर्नमेंट लेटर तुम्हाला इथे लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 17,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर याचे इथं 3 जागा आहे. SC साठी एक, VGA साठी एक आणि ओपनसाठी एक. यासाठी तुम्हाला D फार्म किंवा B फार्म आणि इथं MSc लागणार आहे आणि वेतन तुम्हाला 18,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर याच्या इथं 2 जागा आहे. SC साठी एक आहे, ओपनसाठी इथं एक आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस इथं DMLT किंवा BSc DMLT तुम्हाला लागेल आणि यासाठी तुम्हाला 17,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे रजिस्ट्रेशन क्लर्क. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि MSCIT आणि टायपिंग लागेल तुम्हाला आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 18,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर याची इथं एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर लागणार आहे आणि 1 वर्षाचा अनुभव. त्यानंतर तुम्हाला संगणकाचे ज्ञान लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं टायपिंग लागेल आणि हेल्थ सेक्टरमध्ये काम केल्याचा तुम्हाला अनुभव लागेल आयुषमध्ये आणि वेतन तुम्हाला 18,000 इतके मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहे. तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज, त्यानंतर वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, त्यानंतर सर्व गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, त्यानंतर कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी प्रतीसह 15/1/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे किंवा तुम्ही पोस्टाद्वारे पण तुमचा अर्ज पाठवू शकता. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. तर ते परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 राहील. तर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा इथं डिमांड ड्राफ्ट करावा लागेल. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने.
त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षे आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी तर 43 वर्षे राहील. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी 70 वर्षापर्यंत इथं राहणार आहे. तर वरील पदे इथं कंत्राटी व एकत्रित मानधनाची असून यांचा जो कालावधी आहे तो 11 महिने 29 दिवसापर्यंत आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर हे स्वयं घोषणापत्र पण तुम्हाला इथं भरावं लागेल. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे पण तुम्हाला भरावं लागेल. त्यानंतर इथं निवड प्रक्रियेबाबत दिलेले आहे. तर वैद्यकीय अधिकारी व MBBS यांची थेट मुलाखत होणार आहे. तर त्यामध्ये त्यांना सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, त्यानंतर लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण आणि एक्सपिरियन्ससाठी इथं 10 गुण आहे. तर अशी त्यांची 50 गुणांची इथं परीक्षा होणार आहे. त्यानंतर इतर पदांसाठीची निवड होणार आहे तर ती इथं 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे इथं 50 गुण, त्यानंतर अधिक शैक्षणिक गुणवत्ता असल्यास इथं 20 गुण आणि संबंधित कामाचा अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा